मतदान की तारीख जैसे जैसे करीब आ रही है वैसे वैसे प्रचार कार्य में गर्माहट आ रही है। अपने उम्मीदवार को जिताने के लिए अब पार्टियों के बड़े नेता चुनाव मैदान में उतर चुके हैं। इसी कड़ी में तिरोड़ा विधानसभा क्षेत्र में महाविकास आघाड़ी के गुड्डू बोपचे के प्रचार के लिए कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मैदान में उतर चुके हैं। गोंदिया जिले के तिरोड़ा विधानसभा क्षेत्र में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार गुड्डू बोपचे के प्रचार के लिए मुंडीकोटा में सभा का आयोजन कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले के मौजूदगी में किया गया, जिसमें बड़ी संख्या में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के कई कार्यकर्ता मौजूद थे। पटोले ने अपने प्रस्तावित भाषण में कहा, यदि स्वास्थ्य, कृषि, रोजगार जैसे समस्याओं से छुटकारा पाना चाहते हो तो महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों को वोट देकर जिताएं। साथ ही उन्होंने मौजूदा सरकार पर जमकर टिप्पणी की। विधानसभेला घेऊन त्यांचं कुठलेही प्रॉपर नियोजन नाही आहे। ते फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी राजकारणात आले आहे। रोड, रस्ते, नाली शिवाय त्यांना काही दिसत नाही। मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत। सगळ्यात पहिले सांगितलं शिक्षणाची समस्या। यांचं सरकार जिल्ह्यात, यांचे ते स्वतः आमदार, सरकार महाराष्ट्र, सरकार केंद्र, याच्या सरकारनं देशातला लाखो शाळा बंद केल्या सरकारी। आमच्या महाराष्ट्र सरकारने जवळपास 60,000 शाळा बंद केल्या। त्यामुळे हे जर शिक्षणासाठी उदासीन राहिले असते यांनी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये ठराव घेतला असता आणि यांनी विधानसभेत सांगितलं असतं की माझ्या जिल्ह्याचा याला विरोध आहे, पण यांनी कधी विरोध नाही केला। म्हणजे शिक्षण संस्था गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषद बंद करण्याला या आमदाराचा विरोध नाही आहे असं। दुसरं, पूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुखसोयी कशा आहेत मला माहीत नाही, पण गोंदियामध्ये, भंडारामध्ये, तुमच्यामध्ये लागणाऱ्या चांगल्या सुखसुविधा आहेत। पण माझ्या तिरोडामध्ये विधानसभेमध्ये 2-3 हॉस्पिटल जे आहेत तिथं कुठलीही प्रॉपर सुखसुविधा नाही आहे। माझ्याकडे सिटी स्कॅनची व्यवस्था नाही आहे, माझ्याकडे सोनोग्राफीची व्यवस्था नाही, MRIची व्यवस्था नाही। म्हणजे माझ्या ग्रामीण भागातील गरीब गरजू लोकांना जर सिटी स्कॅन करायचं असेल त्यांना कर्ज घेऊन सिटी स्कॅन, सोनोग्राफी करावं लागते। हे माझं हे राहणार आहे। मी जर आमदार झालो तर पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये एक चांगलं हॉस्पिटल तयार करून त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध घोषणा करणं कशा होतील आणि गरीब लोकांसाठी निःशुल्क कशा होतील हे करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। म्हणजे शिक्षणासाठी ही उदासीन आहेत, आरोग्यासाठी उदासीन आहेत, ते आपण करणार आहे। आणि दुसरा सगळ्यात मोठा उद्योग माझा हे रोजगारला घेऊन माझ्या तिरोडामध्ये अदानीसारखा मोठा प्रोजेक्ट आहे। दुसरं काम